ठाकरे गटातून उठून शिंदे गटामध्ये गेलेले खासदार संजय दिना पाटील यांनी काही दिवसापूर्वी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना अर्वाच्य भाषेमध्ये उत्तर दिलेलं आहे. पत्रकारांना धमकी दिली. हा सर्व पत्रकार बांधवांचा अपमान आहे. ज्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटला जातो त्याचा त्यांनी अपमान केलेला आहे. जरी खासदार संजय दिना पाटील यांनी माफी मागितली, पण नुसती माफी मागून होणार नाही, ही दिलगिरी सुद्धा त्यांनी व्यक्त केली. मात्र नुसती दिलगिरी किंवा माफी मागून होणार नाही, पुन्हा दुसरा कोणी येईल, पुन्हा पत्रकारांना काही बोलेल, हे खपवून घेतले जाणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या बाबतीत कठोरात कठोर कायदा करून पत्रकारांना संरक्षण दिले पाहिजे. आम्ही व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांचा वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांमध्ये अशब्द भाष्य केलं. त्या संदर्भात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली. त्यांच्या कारवाईसाठी भुसावळ तालुका व्हॉइस ऑफ मीडियातर्फे सर्व पत्रकार बांधवांतर्फे निवेदन देण्यात आलं आहे. त्यांच्या कठोर कारवाई करण्यात आली अशी मागणी सर्व भुसावळ पत्रकार संघातर्फे करण्यात आली आहे. आठवड्याभरापूर्वी खासदारांनी पत्रकारांसंदर्भात अपशब्दांचा वापर केला होता, शिवीगाळ केली होती. काय सांगाल? आज आपण इथे प्रांत कार्यालयात आला आहे, काय सांगाल आपण त्या संदर्भात? इथे जमलेले सर्व पत्रकार व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून इथे आलेले आहे. शहरातील सर्व पत्रकार आहोत. सर्व पत्रकारांनी शिवसेना शिंदे गटाचे जे खासदार आहे संजय दिना पाटील यांनी सर्व पत्रकारांबाबत अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे एकत्रित आलेलो आहोत. त्यांचा निषेध करण्यासाठी त्यांनी केलेल्या त्यांनी जो अपमानास्पद शब्द वापरले, त्यांनी सर्व पत्रकारांची माफी मागावी, जाहीर माफी मागावी, यासाठी आम्ही आज प्रांताधिकारी यांना निवेदन दिले आहे. शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत जो अपमानास्पद वक्तव्य अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि लोकशाही मूल्यांना काळीमा फासणारे आहे. एखाद्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी त्यांच्याविषयी अवमानकारक भाषा वापरली. ही केवळ त्या पत्रकाराचीच नव्हे तर संपूर्ण पत्रकारिता क्षेत्राची अवहेलना त्यांनी केली आहे आणि या गोष्टीचा आम्ही सर्व पत्रकारांनी आज निषेध केलेला आहे. त्यांनी त्याची जाहीर माफी मागावी, यावर त्वरित कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली आहे. सांगाल, सगळे आज पत्रकार इथे उपस्थित झालेले आहेत, काय सांगाल संदर्भात? सबसे पहले संजय दिना पाटिल सांसद जो है इनको कार्य मुक्त करना मांगता है. ऐसा हमारे पत्रकार भाइयों के पास उनसे प्रश्न पूछने के लिए उनका जवाब नहीं था और उन्होंने अपशब्द बोला. तो मैं निवेदन करता हूं कि उनको संसद पद से मुक्त किया जाए और जिस प्रकार उन्होंने उनके पक्ष से गद्दारी कर एक शिंदेगढ़ में प्रवेश किया और प्रवेश के विषय में प्रश्न था, तो आज भुसावल व्हॉइस मीडिया की तरफ से इनका पूर्ण रूप से हम निषेध करते हैं. प्रांत ऑफिस में हम सब एकजुट से आए और मेरा ऐसा निवेदन है कि ऐसे अपशब्द बोलने वाले, चाहे सांसद हो, विधायक हो या काउंसिलर हो या भुसावल के अंदर अपमानजनक वर्तणूक करने वाले लोगों का हम पत्रकार संघ की तरफ से निषेध करते हैं. निषेध.